रावेर लोकसभेच्या उमेदवार महायुतीच्या रक्षा खडसे प्रचाराची सुरुवात केलेली आहे। बोदोड तालुक्यामध्ये आपण आहोत। काय सांगाल ताई, पारा वाढलेला आहे तापमानाचा तरी देखील या नक्कीच यावेळेस निवडणूक म्हणजे दरवेळेसच उन्हाळ्यात येत असते आणि ह्यावेळेस थोडं उशिरा झाल्यामुळे म्हणजे मे महिन्यात मतदान असल्यामुळे आता प्रचार मागच्या 3 दिवसापासून आम्ही चोपडा तालुक्यापासून आम्ही सुरुवात केलेली आहे। चोपडा झाला, रावेर झाला, बोदवड तालुका आहे, चांगला प्रतिसाद लोकांचा मिळतो। पण हे आहे की उष्णता आहेच, राजकीय तापमान वाढतं तसं देवाचंही तापमान वाढतंच आहे। पण तरी सुद्धा आज बघतोय आपण की बहुसंख्य कार्यकर्ते आज माझ्यासोबत आहे आणि एक चांगला रिस्पॉन्स गावागावांमध्ये भेटतोय। किती विजयाचा विश्वास वाटतो ताई यावर्षी? आकडा आपण हॅट्रिक आपली पार होणार? नक्कीच मी सांगेल की टार्गेट आमचं 5 लाखाचं आहे, पण एवढं तर विश्वास आहे की नक्की 3.5 लाखाच्या वरती हमखास आम्ही जाऊच। काही ठिकाणी असा विरोध दर्शवला जातो कामाच्या संदर्भात, असं आपल्याला विचारलं जाते की बघा मला असं सांगायचं आहे की आज जे कोणी माझ्या विरोधात असं मी अपूर्ण व्हिडिओ अपलोड करताय आणि कुठे ना कुठे माझी बदनामी करायचा प्रयत्न करताय, मी एवढंच सांगेल की आज माझ्या समोर विरोधकांचे जे माझ्यावर आरोप आहे की मी काहीच काम केलं नाही, तर त्यांनी माझ्याजवळ येऊन बसावं। ते 10 कामं सांगत असतील, 10 नाही आम्ही 100 कामं केले आणि 100 कामं सांगायला मी सक्षम आहे। माझ्यासमोर येऊन बसले तर मी सांगेलच नक्की। पण काहीतरी अपूर्ण व्हिडिओ करायचा आणि तो फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर टाकायचा, तर मला असं वाटतं की हे त्यांचं कमीपणा आहे। ते त्यांच्या डोक्यात फक्त 4 आणि 10 कामं असतील, आमच्या डोक्यात असंख्य कामं आहे। मोदीजींनी ह्या मागच्या 10 वर्षामध्ये व्यक्तिगत लाभाच्या योजना असतील किंवा मी माझ्या मतदारसंघामध्ये पोचवलेल्या असतील, तर म्हणजे कितीतरी योजना आहे की त्याची आज म्हणजे आपण मोजू शकत नाही, एवढे कामं आम्ही केलेली आहे। आणि तरी अजून विरोधकांना काही शंका असेल तर त्यांनी समोरासमोर चर्चेला बसावं। ज्यावेळेस आम्ही चर्चेला उत्तर देणार नाही त्यावेळेस त्यांचं गोष्ट खरी असेल। एकनाथ खडसेंनी प्रचारासंदर्भात म्हटलेलं आहे की एकनाथ खडसे देखील प्रचारामध्ये सहभागी होणार आहे, काय सांगाल? नक्कीच बघा, आता नाथाभाऊ त्या संदर्भात व्यवस्थित सांगू शकते, पण ते सुद्धा प्रयत्न करत आहे की जिथे जिथे गरज आहे किंवा त्यांचे जे आधीचे कार्यकर्ते होते त्यांच्याशी संपर्क करून ही सीट आपली जास्तीत जास्त मतांनी कशी निवडून येईल याच्यासाठी प्रयत्न करत आहे। प्रश्न ताई, रोहिणी खडसेंनी म्हटलेला आहे 400चा आकडा आम्ही थांबवणार। 400चा आकडा हा पूर्ण देशभरात न होणार आहे। शेवटी तुम्ही विरोधक कोणी कितीही बोलत असलं, पण जनतेचं बोट तुम्ही कमळाच्या निशाणीवर जे पडणार आहे मतदानाच्या माध्यमातून ते कसं थांबवणार आहे? मी आधी सुद्धा सांगितलेलं आहे की आज जो जनतेच्या मनामध्ये जो विश्वास आहे की आदरणीय मोदी साहेब ह्या देशाचं नेतृत्व सक्षमपणे करू शकतात। आज इंडिया आघाडीकडे असं कोण नेतृत्व आहे की ते ह्या देशाच्या विकासाची जबाबदारी किंवा या जनतेच्या सुरक्षितेची जबाबदारी घेऊ शकतात, असं त्यांनी सांगावं आणि त्यांच्या जो मॅनिफेस्टो आहे तो पुढे करावे। आज आपण काँग्रेसचा मॅनिफेस्टो बघितला असेल, त्यांनी सांगितलं की आम्ही महिलांच्या दागिन्यांची सुद्धा मोजमाप करू। म्हणजे आता तुम्ही एवढ्या खालच्या पातळीपर्यंत जर काँग्रेस येत असेल की महिलांच्या दागिन्यावर पण जात असेल, तर अजून याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय?